नमस्कार मित्रांनो, तूही माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये ईश्वरी आणि अर्णव घरी येतात आणि ते स्पर्धेचं जे काही पोस्टर आहे तर ते घरातील सगळ्यांना दाखवतात आणि ईश्वरी आता सगळ्यांच्या समोर म्हणते की ही स्पर्धा आहे, फूड आणि फॅशन स्पर्धा आहे आणि त्यामध्ये मात्र आम्ही पार्टिसिपेट करणार आहोत। ते पण अर्णव सर आणि मी दोघंही यामध्ये स्पर्धेत भाग घेणार आहोत। हे ऐकून अविनाश मामा आणि आकाश तर फारच खुश होतात। आकाश म्हणतो की खरंच आपल्याला तर एक चांगली संधी चालून आलेली आहे। तेव्हा आता ही ईश्वरी म्हणते की काही झालं तरी ही स्पर्धा आपल्याला जिंकून घ्यायचीच आहे, जिंकायचीच आहे, किती काही झालं तरी। त्यानंतर वल्लरी हे सर्व ऐकते। वल्लरी लगेच आता हे सर्व सौदामिनीला येऊन सांगते आणि सौदामिनी हे ऐकल्यानंतर म्हणते की हे बघ, आपल्याला कितीही काही झाले तरी ही स्पर्धा मात्र त्या दोघांना जिंकून द्यायची नाही। तेव्हा आता अर्णव आणि ईश्वरी आपल्या रूममध्ये असतात। रात्री बेडवर आता दोघे एकमेकांशी चर्चा करत असतात। ईश्वरी अर्णवला साथ देत असते, आधार देत असते की हे बघा, तुमच्या आईचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे, त्यामुळे आपल्याला काही होणार नाही आणि सात्विका नावाच्या कंपनीला सुद्धा काही होणार नाही। त्यानंतर इकडे सौदामिनी इने मात्र आता तो जो टेम्पो आहे तर तो सात्विकाचा जो टेम्पो आहे तर तो मात्र आता बंद करायला सांगितलेला असतो आणि त्या जागी मात्र आपला टेम्पो पाठवायला लावलेला असतो स्वतःचा। सात्विक फॅशनची गाडी मात्र आता ते ड्रायव्हरने स्वतःच्या ताब्यात घेतलेली असते सात्विकाच्या माणसाने आणि आता सात्विकाने तिचा टेम्पो तिथे पाठवायला सांगितलेलं असतो। आता सौदामिनी स्वतःशी खूपच खुश होते, कारण तिने अर्णव आणि ईश्वरी या दोघांना पार्टिसिपेट न होऊन देण्यासाठी वल्लरी आणि सौदामिनी यांनी प्लॅन केलेला आहे। तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।